नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. भीमाई जयंतीदिनी खंडाळा शिंदे येथे समता सैनिक दलाची स्थापना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक दलाची स्थापना खंडाळा शिंदे येथे करण्यात आली. सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेऊन परेड घेण्यात आली. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन समता सैनिक दलात प्रवेश केला. यावेळी महिलांची परेड घेऊन समता सैनिक दलाचे महत्त्व मेजर सिद्धार्थ भगत यांनी सांगितले. समता सैनिक दलाचे कार्य, शिस्त, महत्त्व, परेड आणि आपले काय कार्य याबद्दल त्यांनी सैनिकांना माहिती दिली. अंगावरील पोशाख हा फक्त घालण्यापुरता नसून ती एक आपली जबाबदारी आहे. जिथे अन्याय अत्याचार होतील तिथे संरक्षण देण्याची आपली जबाबदारी असते. या कार्यक्रमात उपस्थित खंडाळ्यातील सरपंच अण्णाभाऊ शिंदे, माजी सरपंच नर्मदाबाई खिल्लारे, भास्कर खिल्लारे, पोलीस पाटील धोंडू खिल्लारे उपस्थित होते. तसेच समता सैनिक दलाचे देवानंद काकडे महासचिव, ॲडव्होकेट मुकुंद वानखेडे कोषाध्यक्ष, बाळू भोपळे तालुकाध्यक्ष, माधव खडसे, संजय, ॲडव्होकेट भगत, मुकुंद वानखेडे, अन्य मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित लावली. बौद्धाचार्य धम्मपाल कांबळे हेही उपस्थित होते. समता सैनिक दलाच्या अध्यक्षा सिंधुबाई ज्ञानबा खिल्लारे, उपाध्यक्षा पौर्णिमाबन खिल्लारे, सचिव दीपमाला भाऊराव खिल्लारे, उपसचिव सौमित्रा बबन खिल्लारे, कोषाध्यक्ष शुभांगी विश्वजित खिल्लारे, तर संघटक म्हणून दुर्गा खिल्लारे, वैशाखी खिल्लारे, बेबी खिल्लारे, संगीता खिल्लारे, सुमन खिल्लारे, शीला खिल्लारे, जया खिल्लारे, रंजना खिल्लारे, सुशीला खिल्लारे, विजया खिल्लारे, मंदा खिल्लारे, चित्रा खिल्लारे, शीला खिल्लारे, आशा खिल्लारे, गौकर्णा गायकवाड तसेच रमाई महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या. समता सैनिक दल स्थापन झाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याच प्रकारे प्रत्येक गावागावात समता सैनिक दलाची स्थापन करण्याचे उद्दिष्ट यावेळी महिलांकडून देण्यात आले. या कार्यक्रमाला समाजसेवक चंद्रमणी खिल्लारे, भाऊराव खिल्लारे, चंद्रभागा खिल्लारे, शिवराम खिल्लारे, कमलबाई खिल्लारे, कांताबाई खिल्लारे, रक्षा खिल्लारे, परेखबाई खिल्लारे, संजय खिल्लारे, ज्ञानबा खिल्लारे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. शेवटी शरणते घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. माता भीमाईनं या काळामध्ये आपल्यासाठी काय केलं, कोणामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो, त्या लोकांचा आदर्श आज आपण विसरून गेलो. का विसरून गेलो त्याच्या मागचं कारण आहे, आज आपल्याला संघर्ष करायचं काम नाही पडलं. आज जिथं आपल्याला जिथं नालीतलं पाणी पण जिथं नदीतला ओढा व्हायचे ना, ते गढूळ पाणी पियाची मुभा नव्हती आपल्याला. आज 20 रुपये बिस्लरीचं पाणी फिल्टर करून आज आपल्या हातामध्ये येते. ही फक्त माता रमाईच्या आणि माता भीमाईच्या त्यागाबद्दलचे. बाबासाहेबांना कांदा भाकर खाल्ली आपल्यासाठी. आज आपल्या घरामध्ये रोज कुठंतरी नवीन नवीन पप्पांचे पकवान भेटते. कुठं लावल्याच्या अगोदर माता भीमाईचा तुम्हाला चेहरा तरी माहित होता का? आपण आपल्या घरचा गेला आणि आपण 1000 रुपये जर लागले तर पण आपण त्याचा पहिले फोटो आणून टाकतो. पण ज्या भीमाईमुळे आपल्याला जेवढा सोन्यासारखा आपल्याला उत्तर मिळाला, त्या भारताला आपण जे काही आपले सेनापतीचे हात आपले पिनाला लावले, जिथं आपल्याला ती 1-1 लाखाची सोन्याची काय काय त्या महाराजाचं नाव, आपल्या संभाजी महाराजाच्या महाराजाचे नाव आहे गोविंदा. पण गोविंदा महाराज पण आपल्याला याचं नाव माहितीये. पण आता आपण कधी तिथं भीमा कोरेगावला आपण आपला इतिहास तिथं जाऊन आपला इतिहास बघण्याचा प्रयत्न केला का? तुमच्यापैकी किती जण गेलेले तर भीमा कोरेगावला हातवरती करा, निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांना कठोर नीतीने संपवण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराजाचा जर बदला घेण्याचं काम केलं असतं तर ते महाराज
आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.